सन्माननीय अनिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपला शुभहस्त केक द्यायचा. केक नेटच्या माध्यमातून हा केक आहे. अर्थातच धीरज दिघासकर आणि आशिष मिटकर दादांच्या माध्यमातून हा केक. वेल प्लेड मेहर आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर या ठिकाणी सुरुवात होत आहे नवीन सामन्याला आणि आता कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आपण आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच अजय सर. थँक्यू सो मच गवळी सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये. पहिलाच बॉल या मॅच मधला आपण पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगलने या डावाला सुरुवात झाली. जी मॅच आपण पाहताय अर्थातच अण्णाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेश शेठ ऑलराऊंडर्स ही आज या स्पर्धेची तिसरी रात्र आपण पाहतात. आतापर्यंत अतिशय चांगला खेळ आपण प्रत्येकी टीमच्या माध्यमातून पाहिला. पण या मॅचमध्ये आता कशा प्रकारे हे दोन संघ खेळ दाखवतील. टॉस जिंकून आपण जर पाहिलं तर नरेश ऑलराऊंडर संघ आपल्याला प्रथमतः गोलंदाजी करताना दिसतो. फुल टॉस लॉफ्ट केला. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. पहिला धमाका त्या डावामधला षटकार. सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल वेट केलं. फोर्स केला. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉल हवे मध्ये फुल्डर उपस्थित मिड ऑफला. मिस्टेक होणार नाहीये. षटकारानंतर आता कमबॅक गोलंदाजाचा सफलता मिळेल. पहिला धक्का लागतोय. फलंदाज बाद. मंगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये 40+ एक चांगले खेळाडू आहेत आणि क्रमांक 3 वरती ते फलंदाजी करण्यासाठी आलेत. बॅकफुटला जाऊन पंच केला. जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. भरपूर वर्षांचा अनुभव मंगेश भोईर यांना नक्कीच आहे आणि फटका देखील अतिशय चांगला पाहायला मिळाला. यावेळेस फुलर लेंथ होता. अपील देखील झाली होती. बट जर आपण पाहिलं तर यस लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. धावफलक आता पुढे जातो. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 12 वरती. ॲक्शन रिप्ले नक्कीच पाहूया बिकॉज अगदी जर आपण पाहिला लास्ट बॉलवरती एक हलकीशी अपील देखील झाली होती. येस इम्पॅक्ट फारच बाहेर होता आणि अगदी जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट फलंदाज 6व्या स्टंपवरती उभे होते. त्या अनुषंगाने अंपायर्सने नकारलं. समालोचन कक्ष साईड अँगलला आहे. त्या अनुषंगाने या गोष्टी सांगणं थोडं कठीण. फुलर लेंथ होता. मिस्टारिंग बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज आता उपस्थित बट कॅच ड्रॉप. संधी अगदी होती. गोलंदाज पोहोचले देखील होते बट कॅच पकडली गेली नाही. जीवनदान निर्माणीतनं मिळेल फलंदाजाला आणि अशा
प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या गेल्या, विकेट गेली एक. अजून देखील येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी असेल. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 बनवल्या गेल्या आणि आपण जर पाहिलं तर एक धक्का देखील लागला. अण्णाशेठ प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो नरेश शेठ ऑलराऊंडर्स ही लढत या मॅचमध्ये. यानंतर जो सामना होणार आहे त्याविषयी माहिती देखील मी नक्कीच देईन. यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळेल बंटी शेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट BM स्पोर्ट्स ही लढत. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल. पहिलाच बॉल फुलर लेन ड्राईव्ह करायचा होता, बॅटची कडा लागली, बॉल दरम्यान मागे चालला, एक सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही, फक्त एक सिंगल आणि धावफलक आता या एका धावेच्या मतीने स्कोर काढतात 14 वरती. पहिलं सत्र आपण फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. आतापर्यंत तब्बल 7 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये झाला. धावफलक 14 वरती आहे. बघा एक चांगली सुरुवात, कारण टॉस गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण अण्णाशेठ प्रतिष्ठान या टीमला पाहतात. हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका खेचून मारलाय, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार फटका, फलंदाज मंगेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार. बॅटिंग पाहायला मिळत आहे. 30 दहशत तोच दरारा अजून देखील कायम. अगदी वयाच्या 40 नंतर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची जिद्द आणि अतिशय चांगली फलंदाजी मंगेश भोईर यांची. अगदी अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. लाईन आता खराब आहे, अतिरिक्त रन निर्माण मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या मधीने स्कोर कार्ड पुढे 19 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील अगदी जर आपण पाहिलं तर लॉफ्टेड फटका खेळायचा होता. अगदी लॉंग ऑन अथवा काऊ कॉर्नर रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू दरबारीतनं येतो. आतापर्यंत तरी आपण जर पाहिलं तर चांगल्या टचमध्ये दिसतात, कारण 2 चांगले फटके मंगेश भोईर यांच्या बॅटमधनं आल्या. हा बॉल सोडून दिला, लाईन खराब, अतिरिक्त रन निर्माण मिळेल. बघा आतापर्यंत जर आपण दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत VPL सीझन 2 मध्ये अनबीटन आहेत. म्हणजे या मॅच मध्ये एक संघाला आता पराभव स्वीकारावी लागणार आहे, बट कोण स्वीकारेल या प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला मिळेल. फुलर लेन समोरच्या दिशेने प्रहार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. फुलर आता वेगाने जरूर पोहोचतात, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल लॉंग ऑन सीमा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमध्ये हा 3रा चौकार आला आणि अगदी अवघ्या 5 चेंडूंचा खेळ करून 12 धाब्यांवरती नॉट आउट. आणखीन काही रन्स मिळतील का? हा बॉल तर हवेमध्ये आहे आणि फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली गेली. धक्का लागतो हा दुसरा. आता मंगेश भोईरच्या स्वरूपामध्ये अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमला फलंदाज बाद. स्वयं भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि या टीमचा हा आयकॉन प्लेअर.
कालचा दिवस फार चांगला खेळ पाहायला मिळाला होता. अशा दिवसामध्ये आता कसा खेळ तसा राहील, कारण अजून देखील या इनिंगमध्ये भरपूर खेळ बाकी आहे. या षटकामधला हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, बट बॅटांनी बॉलचा संपर्क नाही. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये बनवला गेला 24 विकेट गेले. 2 अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. अठरा चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 2 षटकांमध्ये 24 बनवला गेला. तिसरं षटक आता गोलंदाज तयार होतात. या तिसऱ्या षटकामध्ये प्रतीक भोईर तयार होतात. चांगली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतायत, कारण संपूर्ण आमचे 10 संघ मालक त्यांचं नक्कीच विशेष आभार आपण व्यक्त करूया, कारण त्यांचा सपोर्ट, त्यानंतर आमचे चेअरमॅन साहेब सन्माननीय भानुदास मधुकर भोईर साहेब त्यांचा पाठिंबा, त्याचप्रमाणे माझी सभापती विकास अनंत भोईर साहेब, त्यानंतर विद्यमान सरपंच रामशेठ भोईर साहेब, त्यानंतर विद्यमान उपसरपंच सचिनदादा पाटील, सर्वांचा पाठिंबा या स्पर्धेमागे राहिला. आणि त्या जोरावरती ही दमदार स्पर्धा आणि सर्वांचा नाव उल्लेख मी नक्कीच करेन, कारण अजून देखील भरपूर सारी नावं आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बहुमूल्य योगदान मिळालेलं आहे. त्यांचा देखील उल्लेख मी नक्कीच करेन. पण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आता चांगली सुरुवात प्रतीक भोईरची. पहिलाच बॉल निर्धाव. फुल लेन टाकलाय, लॉब तडकीला, बॉल हवेमध्ये. ताकद किती या स्ट्रोक मध्ये, इतकी ताकद की बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स पार्क षटकार. सिक्सर, मोठा फटका. नेक्स्ट बॉल आणखीन एक येईल का, बट मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. आता स्क्वेअर लेगचे फिल्डर पोहोचलेत, कॅच झाली, ड्रॉप. प्रमोद भोईर होते आय थिंक, चांगले खेळाडू आहेत, बट त्यांच्या माध्यमातून आता कॅच ड्रॉप झाली आणि इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील. या तब्बल 2 धाव फलक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 32 धावा धाव फलकावरती. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आपण मित्रांनो पाहतात. आणि खऱ्या अर्थाने जर आपण गावच्या लीग्स गवळी जर पाहिल्यानंतर एकमेव अशी लीग जी नाईट फॉर्मॅटमध्ये होत आहे. हा बॉल हवेमध्ये आहे, विकेट मिळेल का, डीप मिड विकेटचे फिल्डर पोहोचलेत आणि यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल आणि सफलता दरम्यान मिळत असताना मैदानाच्या हातामध्ये धक्का लागतो. हा तिसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज कौस्तुभ भोईर मैदानाच्या हातामध्ये. आणि कॅप्टनने सांगितलं देखील होतं की बॅटिंगमध्ये आम्हाला कौस्तुभ भोईर याच्याकडून अपेक्षा आहेत, आणि तो कौस्तुभ आता मैदानाच्या हातामध्ये. धक्का हा तिसरा लागला. कालच्या दिवसापासून जर आपण विचार केला तर ॲव्हरेज स्कोर प्रत्येकी फर्स्ट इनिंगमध्ये कमीत कमी 60. कारण कालचा दिवस संपूर्ण मॅचेस आपण पाहिल्या तर पहिल्या 17 मध्ये प्रत्येकी मॅचमध्ये रन्स बनले होते. आणि दिवसामध्ये देखील त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पेज डिलिव्हरी होती, पुलचा हा फटका अगदी फुल्डर डीप मिड विकेटला थोडीशी मिसफील्ड. आता त्याचा बेनिफिट दोन्ही फलंदाज नक्कीच घेतील. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. धाव फलक आता या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 34 धावा धाव फलकावरती. आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. आता प्रतीक भोईरच्या अगेन्स्ट जर आपण विचार केला तर 10 धावा या षटकामध्ये देखील खर्च झाला. आता हा शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. समोरच्या दिशेने फटका खेळलं. आता लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात, फिल्डिंग देखील चांगली राहिली, फक्त एक सिंगल. आणि अशा प्रकारे
3 षटकांचा खेळ समाप्त आहे. 3 षटकांमध्ये रन्स बनवला गेला 35, विकेट गेले 3. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो टीम बंटी शूट प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट BM स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. 3 षटकांमध्ये 35 बनवला गेला. बघा 3 विकेट जरूर गेलेत बट रन्स देखील कमी नाही आहेत. 35 आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की 18 मध्ये 22 जेव्हा होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये, त्यानंतर टोटल 76 पर्यंत पोहोचला होता. तो विक्रम आपण कालच्या दिवसामध्ये घडताना पाहिला होता. त्या अनुषंगाने आपण एक्झॅक्टली अंदाज लावू शकत नाही की 5 ओव्हरमध्ये किती बनतील. 12 चेंडू आहेत. रन्सच्या क्रीडांगणावरती बनतात. जर चांगली बॅटिंग केली तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. बिकॉज 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वयं भोईर आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात कौस्तुभ भोईरची ही जोडी. आणि आमचे सुभाषजी धुमाल सर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि या षटकाची जिम्मेदारी आता दिली गेली. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती बघा मित्रांनो, विनंती आहे की प्लीज शेकोटी पेटवू नका, कारण हॅलोजनच्या फ्लड लाईट्स आहेत. तुम्ही जर शेकोटी पेटवतात तर त्याचा धुरा मैदानाच्या आतमध्ये आता आलाच आहे आणि त्याचा त्रास फिल्डर्सला होऊ शकतो. सो प्लीज विनंती असेल, ज्या कोणी शेकोटी पेटवली असेल प्लीज विझवून टाका. चौथं षटक. दिपेशचा पहिलाच बॉल फुलर लेंथ होता. ड्राईव्ह केला, इनफिल्डला क्लिअर केला, एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पाठला जरूर करतील बट त्यांना देखील बीट करून हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. ज्याप्रमाणे हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता, वाईड ऑफ टर्म फुल लेंथ डिलिव्हरी होती, लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा मिळतील. हा बॉल एक्झॅक्टली जर आपण पाहिला ज्याप्रमाणे स्ट्रोक कंप्लीट केला होता, प्रयत्न होता की लॉंग ऑन रिजनमध्ये फटका खेळायचा आहे बट बॅटच्या अगदी टो एंडला लागला. त्या अनुषंगाने बॉल स्क्वेअर लेग रिजनमध्ये आला आणि तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा जेव्हा ॲज अ बॅटर आपण बॅटिंग करत असतो, फटका खेळण्याचा प्रयत्न लास्ट बॉलवरती होता लॉंग ऑन रिजनमध्ये बट बॉल गेला स्क्वेअर लेगला. असं कधी होतं जेव्हा मिस्टामिंग स्ट्रोक अथवा बॅट हातामध्ये फिरून जाते, या गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा असे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या बॉलवरती मिळाली धावफलक. आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 40 धावा धावफलकावरती. आता स्वयं भोईर स्ट्रायकिंग एंडवरती असतील, त्याच्याकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. स्वयंसाठी हा बॉल फुलर लेंथ होता, क्रॉस द लाईन खेळायचं होतं बट एक्झॅक्टली प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळलं नव्हतं. त्या अनुषंगाने फक्त एक सिंगल मिळेल. बघा बाउंड्री लाईन जरी छोटी असली तरी सुद्धा या बाउंड्री लाईनला क्लिअर करण्यासाठी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. एक सिंगल मिळेल. धावफलक आता 41 वरती. या मोमेंटवरती ॲक्सिलरेशन करायचं आहे, मोठे फटके खेळायचे आहेत. सिंगल डबलने कार्य बनणार नाही आहे, कारण जर इथनं 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर रन्स बनवायचे आहेत ना तर त्यासाठी आता बाउंड्रीजमध्ये डील करावी लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लाईन खराब, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. बघा अंपायरिंग देखील तितकीच चांगली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सचिन सर असतील, त्यानंतर गणेश पाटील सर असतील, त्यानंतर झहीर खान सर असतील, त्यांची चांगली अंपायरिंग आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. हा बॉल देखील सोडून दिला, लिव्ह केला, कारण दिशा पुन्हा एकदा खराब आहे. अतिरिक्त रन आणखीन मिळेल. मग या मोमेंटवरती कुठे ना कुठे मानसिकता जर आपण पाहिली तर वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न म्हणजे फलंदाजाच्या अगदी रडारपासून बॉलला दूर ठेवायचा आहे. पण त्या प्रयत्नांमध्ये 2 वाईड बॉल आले. कधी कधी रन्स वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा जातात आणि तेच पाहायला मिळालं. यावेळेस लाईन चांगली आहे, लिगल बॉल. बाटाने बॉलचा संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडू येतो. आता 2 चेंडू शिल्लक असतील.
अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक आतापर्यंत चांगले राखलं दीपेश भोईरचं, बिकॉज चौकार खाल्ल्यानंतर लास्ट 3 बॉल जर आपण पाहिले तर फक्त 4 गेल्या लास्ट 3 बॉलवरती. कमबॅक गरजेचा. बघा मिस्टेक तर सर्वांच्या माध्यमातून होतात, बट मिस्टेक झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट आणणं गरजेचं आहे. यावेळेस देखील लाईन चांगली, क्या बात आहे, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. बघा या चरणावरती खऱ्या अर्थाने विकेटपेक्षा जास्त महत्त्व डॉट बॉलचं आहे आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल धर्माडीनं टाकतोय गोलंदाज दीपेश भोईर. प्रेशर आता पूर्णपणे फलंदाजांवरती, कारण त्यांना देखील माहिती हाय स्कोरिंग व्हेन्यू आहे, मोठे फटके ना खेळावे लागतील. 60पेक्षा जर कमी राहिला तर त्या डिफेंड करताना सेकंड इनिंगमध्ये स्ट्रगल करावा लागेल. फुलर लेंथ लॉफ केला, बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर केली मिस्टेक. संधी नक्कीच होती, एफर्ट देखील तितकाच चांगला आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळाला होता, बट आपण असं म्हणू शकतो की एक संधी गमावली आणि या बॉलवरती इन बिटवीन रन्स पूर्ण झाला. एक सिंगल पूर्ण केली झालं आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये 44 धावा बनवल्या गेल्या, 3 विकेट गेले, अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच VPL सीझन 2चं जर आपण पाहिलं, चेअरमॅन साहेब अर्थातच भानुदास मधुकर भोईर साहेब प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष आहे. इवन कॉमेंटेटर्सकडे देखील लक्ष आहे की त्यांना कोणत्या वेळेवरती कोणती गोष्ट हवी आहे. आणि बघा खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो की कर्तृत्व आणि नेतृत्व या गोष्टी ना कोणाकडून उसण्या नाही भेटत, त्या कमवाव्या लागतात आणि त्या खऱ्या अर्थाने कमवल्या गेला भानुदास भोईर साहेबांच्या माध्यमातून, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये योग्य मार्गदर्शन आम्हाला केलं आणि त्या जोरावरती ही दमदार स्पर्धा आपण पाहतात. त्याचप्रमाणे आमचे 10 संघ मालक, त्यांचा देखील सपोर्ट पाठिंबा आम्हाला राहिला आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वर्ल्ड सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असेल. अंतिम षटक आता गोलंदाज प्रतीक मिटकर या अंतिम षटकामध्ये. या पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली गेली ही एक सिंगल धावफलक आता 45 वरती. बघा मी उल्लेख केला होता की कालच्या दिवसापासून जर आतापर्यंत आपण पाहिलं तर ॲव्हरेज स्कोर 60. थर्ड अंपायरची मागणी धर्माडीनं केली गेली रनआउटसाठी. थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा, चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे, थोडंसं क्लोज डिसिजन आहे. झहीर खान सर आमच्या समोर जोडले गेले आहेत. चेक केलं जातं की एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही.
बघा अंपायर्स सॉफ्ट सिग्नल काय तो द्यायचा. नॉट आउट. ओके येस नॉट आउटच आहे. एक फर्स्ट बॉलवरती आपण पाहिलं एक सिंगल रन प्रमाणे कंप्लीट झाले. अजून देखील 5 चेंडू शिल्लक. फुल टॉस होता बट अंपायरने सांगितलं की हा नो बॉल आहे. बीमर नो बॉल. मिस्टेक घडली. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतले. 2 धाबा देखील पूर्ण होतील म्हणजे 2+1 या असतील 3 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. या अंतिम षटकामध्ये याच गोष्टी तर फलंदाजांना हव्या होत्या आणि त्या गोष्टी आता मिळत आहेत. नो बॉल प्लस 2 धाबा देखील पूर्ण झाला. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावफलक या 3 धाब्यांच्या मदतीने आता 48 धाबा धावफलकावरती. आता जो मोमेंटम हवा होता तो इथनं मिळू शकतो. फ्री डिलिव्हरी बॅटची कडा लागली आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर बॉल अगदी बॉडीवरती आढळला. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता 49 वर. ही बाउंड्री आली नाहीये. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर चांगलीच पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच टीम बंटी शेट प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट BM स्पोर्ट्स. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल. खेचून मारला ऑन साइडला. आता काऊ फेस मध्ये फिल्डर बट मिस फील्ड आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला बघा ज्या बॉलवरती फक्त 1 धाव जायला हवी होती तिथनं गेला 4. येस पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील अजय घरज सर. बघा मिसफील्ड झाली. 4 धावा दरम्यान मिळतील. नेक्स्ट बॉल अतिशय चांगली डिलिव्हरी. लेंथ बॉल अगदी विकेटवरती हिट करणं ज्याप्रमाणे असते ना त्याप्रमाणे हा बॉल टाकला होता. अगदी लेंथ हिट केली. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. असून देखील या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर खेळ बाकी आता 2 चेंडूंचा. 53 धावा धावफलकावरती. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडू कमीत कमी एखादा मोठा फटका इथनं जर आला तर 60च्या जवळ अगदी पोहोचलं जाऊ शकतं. बट त्यासाठी एक बाउंड्री येणं गरजेचं आहे. बट अदरवाईज जर आपण पाहिलं तर शेवटच्या 2 षटकामध्ये फार चांगला कमबॅक आपल्या गोलंदाजांचा पाहायला मिळाला. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला यावेळेस थोडीशी मिस्टेक झाली आणि तसा बेनिफिट इथनं घेतला जाईल. 2 धावा पूर्ण होतील आणि स्कोर कार्ड आता 2 धाव्यांच्या मदतीने 55. आता शिल्लक असेल शेवटचा 1 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये. बघा रन्स तरी सुद्धा मी म्हणेन की रन्स कमी नाही आहेत. 55 आहेत. अजून देखील 1 चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल प्रहार केला. वॉट अ शॉट इन स्टाईल. पहिलं सत्र समाप्त. रन्स बनवल्या गेल्या 61 आणि 62चा टार्गेट असेल अगेन्स्ट टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स. टॉस केला जाईल. BM स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल बंटी शेट प्रतिष्ठान आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील एकसष्ट धावा झाल्या आहेत आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे. आपण बोलूया लगेच नेक्स्ट टॉस कडे. आपण टॉस करूया. व्यासपीठावरनं मी विनंती करतोय. माननीय रमाकांतजी भोईर साहेब आणि ज्ञानदेवजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस टॉस आपण करूया. दोन्ही मान्यवर देखील आमच्या समवेत जोडले गेले आहेत. आपण टॉस करूया. BM स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट बंटी शेट प्रतिष्ठान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल.
कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल BM स्पोर्ट्सचा. VPL अशी मागणी आणि दरम्यान आलंय. VPL झाला म्हणजे टॉस BM स्पोर्ट्सने जिंकला. मान्यवरांना मी विनंती करतो की आपला शुभहस्ते रिस्क वॉच द्यायचा आहे, जो आम्हाला कैलासवासी सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ मयूरदादा पाटील साहेब दादांच्या माध्यमातून हा रिस्क वॉच पुरस्कृत झाला. टॉस विनिंग कॅप्टनला आपण तो देतो. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी चर्चा आपण नक्कीच करूया, जास्त वेळ घेणार नाही. बघा निर्णायक मॅच बिकॉज 3 मॅचेस आतापर्यंत तुम्ही खेळलेले आहेत आणि आय थिंक लीग स्टेजमधला हा तुमचा शेवटचा सामना असेल आणि दोन्ही टीमसाठी डुअर्ड आहे. सो निर्णय काय असेल मध्ये फिल्डिंग करतात आणि कशा प्रकारे आता गेम प्लॅन. सो बेस्ट ऑफ लक टीम BM स्पोर्ट्स, बेस्ट ऑफ लक टीम मंटी शर्ट प्रतिष्ठान. टॉस झाला कम्प्लीट. टॉस जिंकला BM स्पोर्ट्सने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. पंच इशारा करतायत. नरेशिर परिसर संघासमोर 62 धावांचं लक्ष. सलामीची जोडी खेळपट्टीवर स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहते प्लॅटिनम डकवर बॅटर बाद होतोय. या दोन संघामधील मॅच आणि 62 या धावसंख्येचा पाठलाग करताना नरेसेट संघाचा पहिला बॅटर 0वर बाद झालेला आहे. भावेश इताडकर आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे शुभम. डावखोरा शेरेदार फलंदाज. क्षेत्ररक्षणात जर बघितलं आपण यष्टीरक्षक यष्टी पासून दूर. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल पद्मनाथ. हा चेंडू एक चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केला होता. अपील केलं जातंय. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बायचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावसंख्येने शुभारंभ झालेला आहे. डावाला प्रारंभ झालेले. धावसंख्या सुरू झाली. धावसंख्या झालेली 1 बाद 1. अण्णा सेठ प्रतिष्ठान विरुद्ध नरेश सेठ प्रतिष्ठान, 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 हा महामुकाबला. पद्मनाथ यावेळेला मात्र अतिशय वेगात चेंडू हाताळला होता. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये पद्मनाथ हाताळतोय. कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळते ना, तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य असं ते जबरदस्त वाढत असतं. आत्मविश्वास निर्माण होत असतो. पुन्हा एकदा मिसलाईम फटका म्हणता येईल. बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्काने शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येईल आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळेल. धावसंख्या झालेली 2. 1 बाद 2. भावेश इताडकर आणि शुभम अशी जोडी खेळपट्टीवर आहे. शुभम पाटील, डावखोरा शैलीदार शुभम पाटील याच्याकडनं खूप खरं तर अपेक्षा आहेत.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा बघितला आपण, वाईड यॉर्कर बघायला मिळाला. आणि काय गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय पद्मनाथ द्वारा. पूर्णपणे अगदी जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. जवळपास मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये संघर्ष करा धावासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर, बॅक टू बॅक. नुकतेच आशांचा शुभागमन झाला. आशांचे प्रमुख अतिथी स्पेशल बँगलोरवरनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्रीमान उदय शेट्टी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच वाशीवरनं सर्वांनी दीपक दादा देखील उपस्थित आहेत. तसेच श्रीमान HS सोमनाथ सर देखील आज उपस्थित झाले. तसेच बँगलोरवरनं श्रीमान किरण शेट्टी सर देखील उपस्थित झालेले आहेत. तसेच मल्लिक अर्जुन पाटील साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच विवेक दादा त्यांची देखील आज बहुमूल्य उपस्थिती. तसेच श्रीमान सुजित दादा डोंगरे दादा देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत. दुसरं षटक गणेश कदम येईल. हे सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली पद्मनाथ द्वारा. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण मित्रांनो आपण पाहता IPL किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त 4 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली जाते आणि टेनिस क्रिकेटमध्ये ही फक्त 5 मिनिटाची वेळ आहे. यावेळेला मात्र चेंडूचा वेग कमी होता, अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. चेंडूवर तुमची नजर असणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर तितक्याच दर्जाचा तुम्ही करायला हवा. चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. फुटवर्क, टायमिंग, ताकदीचा वापर या सगळ्या गोष्टी तुमच्या फटक्यामध्ये असायला हव्यात, तर तुम्ही चेंडूचा समाचार घेऊ शकता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पद्मनाथने अगदी जखडून ठेवलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. गणेश कदम अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहतोय. भेदक मारा बघायला मिळतोय, तिखट मारा बघायला मिळतोय. डॉट चेंडू फार महत्वाचा असतो, प्रेशर बिल्डअप करीत असतो. पुन्हा स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता. चेंडूचं व्हेरिएशन, काय व्हेरिएशन बघायला मिळतंय. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. भारताचे गोलंदाज बिशन सिंग बेदी अशा प्रकारची गोलंदाजी करायचे. एखादा कॉईन जरी ठेवला असतं ना तर त्याला वेध घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, इतकी अचूकता त्यांच्याकडे होती. गणेश याला फुलटॉस, चेंडूचा फुलटॉस केला होता आणि स्टंपिंग करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केला जात आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. भावेश यांनी खूप संत खेळी केली, कारण पाहतोय आपण तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 1 धाव. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आजी सर्वात संत खेळी म्हणून बघितली जाते ती सुनील गावस्कर यांची. पहिला वर्ल्ड कप झाला त्यामध्ये तब्बल 174 चेंडूमध्ये त्यांनी 36 धावा जमवल्या होत्या. 60 षटकामध्ये नाबाद राहिले होते. ही सर्वात संत खेळी म्हणून आजी प्रचलित आहे. ते विसरून चालणार रिलायन्स कप 1987 मध्ये अतिशय वेगात शतक झळकावलं, हे विसरून चालणार नाहीये. याला मात्र चांगला फटका, ड्राईव्ह केला, चेंडू चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
हे फार महत्त्वाचं असतं. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी जितकी ए दर्जाची असते ना, त्यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण जे असतं, फिल्डिंग असते, ती सुद्धा ए दर्जाची असणं फार गरजेचं आहे. एक एक धाव सुद्धा फार महत्त्वाची असते. सन्माननीय चंद्रकांत सेठ भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. सन्माननीय चंद्रकांत शेठ भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पद्माने पूर्णपणे जखडून ठेवला आणि त्याचा फायदा या ठिकाणी पूर्णपणे घेतो गणेश कदम. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 4. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेले तो म्हणजे प्रतीक मिटकर. सो मॅन फ्रॉम पूर्णा. कुठेही दिसत नाही पाठलाग करताना, कारण आपण पाहतोय 62 धावांचा लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो पाठलाग नरेश सेठ प्रतिष्ठानच्या माध्यमातून बघायला मिळत नाहीये. कारण सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. जेव्हा मोठी धावसंख्या असते ना, तेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही एक चांगली सुरुवात करायला हवी. आस्किंग रन रेटच्याही पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करायला हवी, तरच एक प्रेशर तुमच्यावर कमी राहतं. याला पुन्हा एकदा पुलर लाईनचा चेंडू आणि खूप चांगली गोलंदाजी. या षटकाचं पृथक्करण जर आपण बघितलं, त्या षटकामध्ये धावा दिल्या आहेत फक्त आणि फक्त 2. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटते आमचे एक्सपर्ट करून माहिती देतील, आतापर्यंत सर्वाधिक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कमी धावा झालेला हा सामना असावा. फक्त 4 धावा आले आहेत. आणि आता मात्र समीकरण मात्र वाढणार आहे, कारण आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती वाढणार आहे. 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 58 धावा म्हणजे मोठे पटके खेळावे लागतील. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. अण्णासेठ प्रतिष्ठान विरुद्ध नरेशेठ प्रतिष्ठान, 2 संघामधील मॅच आपण पाहतोय आणि 62 धावसंख्येचा पाठलाग करताना नरेशेठ प्रतिष्ठान संघाची अजूनही चांगली सुरुवात झालेली नाहीये. कारण 3 फलंदाज बाद झाले, 3 बॅटर बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 4. तिसरं षटक घेऊन येतोय स्वयं प्रतीक भोईर आणि प्रतीक मिटकर अशी जोडी खेळपट्टीवर. मोठ्या फटकेची आवश्यकता आहे, मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे, चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आवश्यकता आहे. स्वयं गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. अतिशय भन्नाट वेग बघायला मिळतोय, तेच तर्रार. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात वेगवान चेंडू शिवम बागतेने हाताळला होता. 161.3. स्वयं राईट आर्म, याला पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेला चेंडू होता, सरळ जातोय तो म्हणजे डीप मिडॉनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक गोष्ट आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येने आता मात्र काहीही साध्य होणार नाही ते नरेश शेठ प्रतिष्ठान संघाला. मोठे फटकेच खेळावे लागेल, कारण आस्किंग रेट खूप हेल्दी आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे उर्वरित जे काही चेंडू आहेत मोठे फटकेच खेळावे लागतील. याला फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
खेळलेला फटका होता. अगदी हा वलीवर घेऊन हा लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. टायमिंग काय अचूक होतं आणि खरं तर या फटक्याची आवश्यकता होती कारण मानसिक दबाव वाढला होता. फटका पुन्हा मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या ठिकाणी समन्वय नाहीये, झेल घेतला जातोय. पण मित्रांनो कॉलिंग फार महत्वाचं असतं. तुम्ही जेव्हा झेल घेतात ना त्यावेळेला कॉलिंग फार महत्वाचं असतं, अन्यथा गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अशा प्रकारचे दुखापती बघितलेले. जॉन गिलेस्पियाचं नाक तुटलं होतं, त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. आणि आमच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा फार मोठे दुखापती झालेले आहेत. तर तुम्ही कॉलिंग फार महत्वाचं. जेव्हा तुम्ही झेल घेतात ना तेव्हा कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. मात्र झेल घेतलेला आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे फक्त आणि फक्त 5. 4 बाद 5. 11 धावा झालेले आहेत. 4 बाद 11. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो भावेश पाटील. यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर नव्हती. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्विंग याला म्हणतात, ब्लाइंड स्विंग. तुम्हाला फटका जर खेळायचा असेल तर चेंडूवर तुमची नजर चांगल्या रीतीने असायला हवी. तुमचा फुटवर्कचा तुम्ही वापर करायला हवा. प्लेसमेंट, एक जागा बघून तुम्ही फटका खेळायला हवा. याला फटका खेळल्या चेंडू सरळ जाईल. तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 12. कुठेही पाठलाग करताना दिसत नाही संघ, तो म्हणजे नरेश सेठ. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 4 बाद 12. आणि त्या जिंकण्यासाठी अजूनही 2 षटकामध्ये यस डॉट बॉल आहे. त्यामुळे आता उर्वरित जी 2 षटके आहेत, 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 51 धावांची. 12 चेंडू आणि 51 धावा. छोटासा एक इनिंग्स इंटरव्हल असणार आहे. 4 फलंदाज बाद झालेत. आज कुठल्याही फलंदाजाला आपण पाहतोय दुहेरी धावसंख्या जाता आलेल्या नाहीये. आव्हान खूप कठीण आहे. अशक्य मात्र नक्कीच नाहीये, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरला जात नाहीये. 12 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता, म्हणजे हायलाइट मोठे फटकेच खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. राकेश टावरे आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम पूर्णा राकेश. फुलटॉस चेंडू आहे आणि स्वंग केलेला आहे, अगदी भिरकावून दिलेला आहे. लांब पल्ल्याचा षटकार. प्रतीक भोईरेच्या बॅटमनला हा दर्जेदार षटकार आपण पाहते रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. अशा प्रकारची फटक्याचीच खरं तर आवश्यकता आणि प्रत्येकाकडे खरं तर क्षमता आहे. कुठल्या क्षणी प्रत्येक अशा प्रकारचे मोठे फटके खेळू शकतो. राकेश हा चेंडू मात्र एक मानसिक दबाव बघायला मिळतोय, कारण षटकार लागल्यानंतर स्वैर चेंडू दिशाहीन चेंडू बघायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावाने धावसंख्या वाढते. 18 धावा झाल्यात. 18.
62 धावांचं लक्ष अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडूमध्ये. स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, चेंडूचा वेग कमी केला होता, स्लोवर वन बघायला मिळालं. राकेश तसा खूप एक्सपिरियन्स आहे राकेशकडे. राकेश मार्गस्थ होईल, राईट आर्म, पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे, काय फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार षटकार. या षटकात मात्र एक आक्रमकता बघायला मिळते, खास करून प्रतीकच्या माध्यमातून. आता प्रत्येकने या षटकामध्ये 2 षटकार लगावलेले आहेत. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वाढते, वेगाने वाढते. 24-24 चौथं षटक हे मार्गस्थ आहे. राकेश यामध्ये चांगला चेंडू होता, ब्लॉक मध्ये टाकले, खेळलेला चेंडू सरळ जाईल, तो म्हणजे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. प्रतीकला खरं तर आत्मविश्वास आहे, त्याला मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्या फटक्यांचीच खरं तर आवश्यकता आहे. कारण प्रत्येकाने आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत. याला पुन्हा एकदा फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सरळ चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. 30 धावा दिल्या, अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 32 धावा. पण एक मात्र आहे, प्रतीक भोईर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र अण्णा सेठ प्रतिष्ठानच्या गोटामध्ये धोक्याची घंटा वाजत राहणार आहे. याला फुलटा चेंडू होता, पहिली धाव एकच धाव घेईल, कारण प्रतीकला माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक त्याला घ्यायची आहे. फक्त एक धाव पूर्ण झालेली आहे, बरोबर निम्मा पल्ला पार केलेला आहे. 4 षटकामध्ये 31 धावा आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पण या ठिकाणी 4 षटकामध्ये 31 धावा झालेल्या आहेत, 6 चेंडूमध्ये 31 धावा होतील का? क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर्ड. प्रतीककडे स्ट्राईक आहे आणि प्रतीक मात्र आक्रमण करेल, कारण मागच्या षटकामध्ये प्रतीकेने 3 षटकार लगावले आणि अशाच पद्धतीने मोठे फटके खेळण्याचा जो प्रयत्न या षटकामध्ये करेलच, पण त्यामध्ये त्याला यश मिळेल का? अंतिम षटक कोण चालतोय? कौस्तुभ भोईर. फुलटा चेंडू मात्र हवा तसा फायदा उचलता आला, चेंडू स्क्वेअर लेकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण, प्रेशर बिल्डअप केलं जाते आणि 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण करतोय. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. बघा एक प्राइज आहे नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम आणि प्रतीक भोईरसाठी जर सलगचे 5 षटकार प्रतीकच्या बॅटमध्ये आले तर सर्वांनी प्रशांतजी भोईर सामानच्या माध्यमातून जे टीम ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. आता मात्र मिशन इम्पॉसिबल, कारण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर त्या 29 धावा तो देऊ शकतो, फक्त गोलंदाज. कौस्तुभ
यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, चांगला फटका खेळलेला आहे, फक्त धाव घेण्याचा प्रयत्न प्रतीकने केलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर फक्त 2 धावा, त्यानंतर अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळले गेले. अशा प्रकारे चेंडू तुम्ही हाताळता तेव्हा बॅटरला जास्त धाव मिळत नसतात. फुलटा चेंडू होता, फायदा उचलला आलेला नाहीये. मानसिक दबाव जेव्हा असतो ना तेव्हा फुलटा चेंडू सुद्धा समाचार घेतला जात नाहीये, हे क्लिअर कट दिसतंय. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ राहिलेला, 2 चेंडू टाकून अगदी विजयावर शिक्कामोर्तब करायचे ते अण्णा स्टेट प्रतिष्ठान संघाला. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. दिशा आहे चेंडू अतिशय वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू हा स्क्वेअर होतो, उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर निघून जातोय. आता मात्र फक्त आणि फक्त एक शेवटचा चेंडू आहे, टाकून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची, विजयावर शिक्कामोर्तब करायचे अण्णा स्टेट प्रतिष्ठान संघाला. याबरोबर फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सरते शेवटी मात्र प्रतीक हा झेलबाज झालेला आहे. तर अण्णा स्टेट प्रतिष्ठान संघ विजय झालेला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, कौस्तुभ भोईर. कौस्तुभ भोईर आपण लगेचच यायचंय, कारण सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग केली, त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करूया. भरपूर सारे प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करूया. आज स्पेशली बँगलोरवरनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्रीमान उदय शेट्टी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो अरुण दादांना विनंती करतो की आपला शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. शुभ सन्मान करूया. वाशीवरने या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय दीपक शेड उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. मी अरुण दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपक दादांचा सन्मान करायचा. साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी जे के भोईर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. श्रीमान एच एस सोमनाथ सरांचा आपण सन्मान करूया. जे के भोईर दादांना मी विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. सन्मान करूया. बँगलोरवरनं स्पेशली या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्रीमान किरण शेट्टी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. मी अशोक दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा.
किरण शेट्टी सरांचा आपण सन्मान करूया. अशोक दादांना विनंती करतो की आपला शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. मल्लिका अर्जुन पाटील दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सन्मान करण्यासाठी मी अरुण दादांना विनंती करतो की आपला शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. प्लेअर ऑफ द मॅच देऊया व्यासपीठावरनं. सर्वप्रथम मी विनंती करतो सन्माननीय चंद्रकांत भोईर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. चंद्रकांतजी भोईर साहेबांच्या शुभहस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच कौस्तुभला. अतिशय चांगला खेळ आपण पाहिला कौस्तुभचा. दादांच्या शुभहस्ते देऊया प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट हॅम्पर जो आम्हाला यतीन मडवी आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत झाला, तो देऊया आपण. आणि तो देण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावरनं उदय शेट्टी सरांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा. उदय शेट्टी सरांच्या शुभहस्ते आपण देऊया गिफ्ट हॅम्पर जो आम्हाला यतीन मडवी आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर आपण देऊया केक. केक नेटच्या माध्यमातून केक आहे. त्यानंतर दीपक दादांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते केक द्यायचा जो आम्हाला धीरज दिगासकर आणि आशिष मिटकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. दादांच्या शुभहस्ते केक दिला जातो. वेल प्लेट कौस्तुभ आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नुकतेच कौस्तुभ आपले डॉक्टर देखील बनलेले आहेत, त्यासाठी देखील त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्या पूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि अतिशय चांगला खेळ कौस्तुभचा पाहायला मिळाला आणि येणाऱ्या मॅचेससाठी देखील तुला शुभेच्छा असतील.